नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं गरुड एमास मॅथ्स यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन प्रॉब्लेम सेट 2 स्टार्ट करू. काल आपण प्रॅक्टिस सेट 2.6 चा पार्ट 2 अपलोड केला आहे. सर्वांनी व्यवस्थित पहा. आवडल्यास नक्कीच लाईक आणि शेअर करा. चला तर मित्रांनो, आपण प्रॉब्लेम सेट 2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. ऑब्जेक्टिव्ह जे की इम्पॉर्टंट आहे. मग फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, which one is the quadratic equation? which one is the quadratic equation? चार ऑप्शन्स दिले, A, B, C, D. आता फर्स्ट ऑप्शन आहे 5/x - 3 = x². मग क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन काय आहे? an equation in one variable and variable of the degree of the variable is highest degree of the variable is 2. मग पहा, फर्स्ट इक्वेशन हे या ठिकाणी आपल्याला दिले 5/x - 3 = x². ह्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ते आपण इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. मग काय होईल? 5 - 3x अपॉन x = x². आता हा x इकडे प्रोडक्ट मध्ये जाईल, म्हणजे काय होईल? 5 - 3x = x² × x, म्हणजे 5 - 3x = x³. मग या ठिकाणी इंडेक्स जो आहे तो 3, x ची हायेस्ट डिग्री 3 आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. सेकंड, x ने मल्टिप्लाय करा, काय होईल? x² + 5x = 2. x × x x² + x × 5 5x = 2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे नाही, कारण हायेस्ट डिग्री 1 आहे. आता इथं देखील आपण काय करू शकतो? ऑप्शन नंबर डी मध्ये हा x² जो आहे तो इकडे ट्रान्सफर करू शकतो. त्यावेळेस काय होईल? x³ होईल. आणि हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी. पण आन्सर लिहित असताना याला तुम्हाला लिहायचं या ठिकाणी बी. याचा आन्सर लिहित असताना बी हे ऑप्शन आहे, आणि त्याच्यापुढे त्याचं हे लिहिलं तरी चालतं. x इन ब्रॅकेट x + 5 = 2 हे त्याचा आन्सर. चला आपण आता नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह पाहू. काय दिलेलं ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी त्याचं सिम्प्लिफिकेशन करू आपण या ठिकाणी. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स which one is not quadratic equation? काय प्रश्न विचारले बघा. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स which one is not a quadratic equation? चार ऑप्शन्स दिलेत. त्या चार ऑप्शन मध्ये इक्वेशन्स तुम्हाला दिलेत, त्यापैकी कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही? फर्स्ट ऑप्शन नंबर ए काय बघा, x² + 4x = 11 + x². सेम साइडचे x² कॅन्सल होतील, म्हणजे फक्त वन व्हेरिएबल मध्ये इक्वेशन राहील. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. सेकंड ऑप्शन बी बघा, x² = 4x. या ठिकाणी इथे देखील x² आणि ते x आहे, x ने डिवाइड केलं तर x कॅन्सल होतो, डिग्री 1 येते, म्हणजे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. त्यानंतर 5x² = 90 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे देखील क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. काय म्हणले? आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स which one is not a quadratic equation? which one is not a quadratic equation? which one is not a quadratic equation? हे आहे, याला लिहिता येईल. हे नाही, हे आहे, हे देखील आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए. कारण हे ऑप्शन बी ला असं लिहिता येईल आपल्याला x² - 4x = 0. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हे का नाही? कारण या बाजूचा x² आणि या बाजूचा x² कॅन्सल होईल, आणि शिल्लक राहील 4x = 11. दॅट इज द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन.
5x square is equal to 90. This is the quadratic equation. 2x minus x square is equal to x square plus 5. हा मायनस x square इकडे ट्रान्सफर केला प्लस 2x square होतो आणि हा मायनस 2x प्लस 5 is equal to 0 म्हणजे हे काय quadratic equation आहे. म्हणजे या ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 चा ऑप्शन काय असेल. या ऑब्जेक्टिव्ह नंबर 2 चा ऑप्शन असेल या ठिकाणी ऑप्शन नंबर ए, which is not a quadratic equation. x square plus 4x is equal to 11 plus x square. Now next one, the roots of x square plus kx plus k is equal to 0 are real and equal. Find k. हे quadratic equation दिले आपल्याला. x square plus kx plus k is equal to 0. आणि असं विचारले की आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतील, रियल आणि इक्वल असतील तर k ची व्हॅल्यू काढा. मग तुम्हाला माहिती आहे हा जर जनरल फॉर्म असेल ax² + bx + c = 0 आणि याच्या रूट्स जे असतात या रूट्सचं नेचर आपण त्याच्या डिस्क्रिमिनंट वरून ठरवत असतो, डेल्टा वरून ठरवत असतो. या ठिकाणी डेल्टाची किंमत काय असते b² - 4ac असते. मग तुम्हाला माहिती आहे जर डेल्टाची किंमत 0 असेल तर रूट्स रियल आणि इक्वल असतात. जर डेल्टाची किंमत ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स रियल आणि अनइक्वल असतात. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू काय असेल लेस दॅन 0 असेल तर रूट्स आर इमॅजिनरी. रूट्स कसे असतात इमॅजिनरी असतात. मग आता या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला दिले x² + kx + k = 0 आणि काय सांगितलं त्यांनी की या इक्वेशनचे रूट्स कसे आहेत रियल आणि इक्वल आहेत. मग या इक्वेशनचे रूट्स रियल आणि इक्वल असतील तर आपल्याला ही कंडिशन वापरावी लागेल डेल्टा = 0. मग डेल्टा म्हणजे काय b² - 4ac. मग या इक्वेशन वरून a ची व्हॅल्यू किती येते, a ची व्हॅल्यू म्हणजे x² चा कोएफिशिएंट 1, b ची व्हॅल्यू म्हणजे x चा कोएफिशिएंट k आणि c ची व्हॅल्यू म्हणजे देखील काय k, कॉन्स्टंट टर्म देखील काय k. मग आपण डेल्टाची किंमत काढू म्हणजे काय b² - 4ac ची किंमत काढू. काय येते बघा बरं b² म्हणजे k² minus 4 into a ची व्हॅल्यू 1 into c ची व्हॅल्यू k, that is k² - 4k, k² - 4k. पण तुम्हाला सांगितले की या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे आहेत रियल आणि इक्वल आहेत. म्हणजे डेल्टाची किंमत काढली आपण की किती असते 0 असते. therefore k² - 4k = 0. therefore k in bracket k - 4 = 0. आपण काय केलं k कॉमन काढला लेफ्ट साइड वरून म्हणजे काय येते k in bracket k - 4 = 0. म्हणजे याचा अर्थ k = 0 और k = k - 4 = 0. therefore k = 0 और k = 4. मग k च्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या 0, 4. Where is the option? Here option C is the correct answer. म्हणजे याचा आन्सर असेल ऑप्शन C 0 और 4. आता नेक्स्ट क्वेश्चन काय एक फॉर स्क्वेअर रूट ऑफ 2 into x² minus 5x plus square root of 2 is equal to 0. Find the value of discriminant. Find the value of discriminant. आता डिस्क्रिमिनंट म्हणजेच डेल्टाची व्हॅल्यू. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतो डेल्टाची व्हॅल्यू. मग परत या ठिकाणी हे जर जनरल इक्वेशन असेल ax² + bx + c = 0 तर त्याचा डिस्क्रिमिनंट म्हणजे हा डेल्टा असतो ज्याची व्हॅल्यू b² - 4ac असते. आणि आपल्याला या इक्वेशन साठी स्क्वेअर रूट ऑफ 2 into x² minus 5x plus square root of 2 is equal to 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायची म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काढायची म्हणजे b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काढायची.
मग दिलेलं इक्वेशन काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 0. From this equation, value of a, that is coefficient of x square, is square root of 2. Value of b, coefficient of x is, that is b, minus 5, and value of c is square root of 2. Then discriminant d is equal to the value b square minus 4ac. b square means square root here minus 5 square minus 4 into a means square root of 2 and c means again square root of 2, that is 25 minus 5 the square 25 minus 4 into square root of 2 into square root of 2, that is 2, is equal to 25 minus 8 is equal to 17. मग हे for square root of 2x square minus 5x plus square root of 2 is equal to 0, find the value of discriminant, and the value of discriminant is 17, means we get answer of this objective option B, answer is 17. ते आपण चार ऑब्जेक्टिव्ह पाहिले. चला विद्यार्थी मित्रांनो आपण ऑब्जेक्टिव्ह नंबर 5 पाहू. Which of the following quadratic equation has roots 3, 5? म्हणजे जे ऑप्शन्स दिले जातात त्या प्रत्येक ऑप्शन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्याचं तुम्हाला रूट काढायचं. असं तर सांगता येणार, कोणी सांगता येणार नाही. मग त्यातलं फर्स्ट जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते असं आहे, x स्क्वेअर मायनस 15x प्लस 8 इज इक्वल टू 0. हे ऑप्शन ए मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले. आता याचे रूट्स काढण्यासाठी आपण आता मागच्या एक्झाम्पल मध्ये किंवा मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये असे एक्झाम्पल्स आपण पाहिले. प्रोडक्ट किती पाहिजे? 8 आणि डिफरन्स -15. अशा कुठल्या दोन संख्या आहेत का की ज्यांचा प्रोडक्ट 8 येतो आणि डिफरन्स -15 येतो? अशा कुठल्याही दोन संख्या नाहीत, म्हणून याचे रूट्स हे तर येत नाही. पुढे आता पुढचं ऑप्शन बी मध्ये काय दिलंय? x स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी प्रोडक्ट किती पाहिजे? याचा कोएफिशिएंट 1 आणि हा 15, म्हणजे प्रोडक्ट 15 पाहिजे आणि डिफरन्स -8 चा आहे. किंवा आता प्रोडक्ट प्लस आहे, मग त्या दोन संख्येची बेरीज -8 पाहिजे. आहेत अशा दोन संख्या, मग तुम्हाला एक 3 आहे एक 5 आहे. 3 5 = 15 आणि दोघांची बेरीज मायनस घेतली तर गुणाकार प्लस येतो आणि बेरीज 8. म्हणजे याचा अर्थ याचे हे दोन नंबर्स तुम्हाला सापडले. यावरून याचे फॅक्टर्स काय असतील? x - 3 x - 5 इज इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 5. x - 3 इज इक्वल टू 0 means x इज इक्वल टू 3. x - 5 इज इक्वल टू 0 means x इज इक्वल टू 5. 3, 5. म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे त्याचे रूट्स काय आहेत? 3, 5 आहेत. म्हणून आपण या ठिकाणी आन्सर लिहू. याचा आन्सर इथं असताना असं लिहायचं, ऑप्शन कोणतं आहे? बी. आणि त्याच्या पुढचं लिहायचं तर लिहू शकता x स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आपण आन्सर लिहिलं हे एक. पुढचं आता एकच करेक्ट आन्सर आहे तुमच्या ठिकाणी, दुसरं करेक्ट आन्सर येत नाही. हे एकच करेक्ट आन्सर. इथं देखील अशा दोन संख्या तुमच्याकडे नाही की गुणाकार 5 त्यांची बेरीज किंवा वजाबाकी 3 असणार आहे, नाही. इथं आपण आता वरच सांगितलं की इथं -15 आहे आणि इथं +8 आहे. अशा दोन संख्या तुम्हाला सापडत नाही +8. कारण हे -15 जरी घेतलं तर -15 घेतलं तर एक प्लस पाहिजे, एक काय पाहिजे? मायनस पाहिजे. अशा दोन संख्या आहेत का ज्यांचा गुणाकार -15 आणि सम त्यांची डिफरन्स किती असेल? 8 चा असेल. अशा दोन संख्या या ठिकाणी नाहीत. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर बी करेक्ट आन्सर. त्यानंतर आपण जाऊ ऑब्जेक्टिव्ह नंबर 7. तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आणि त्याच्या बाबतीत काही स्टेटमेंट्स दिलेत, तर त्यापैकी तुम्हाला ट्रू स्टेटमेंट कोणती आहे हे बघायचे. आता अगोदर काय करायचं? अशा इक्वेशनच्या वेळेस स्टेटमेंट काय दिलेत बघायचं. रियल अँड अनइक्वल रूट्स. रूट्स आर नॉट रियल.
रिअल अँड इक्वल रूट्स आणि 3 रूट्स म्हणजे रूटच्या नेचर बद्दल माहिती दिली तुम्हाला. आणि मग रूटचं नेचर जे आहे ते कशावर डिपेंड असते, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंट वर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते, दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या डिस्क्रिमिनंट वर. डिस्क्रिमिनंट वर म्हणजे कोणाच्या व्हॅल्यूवर, b² - 4ac म्हणजे ची कोणाची व्हॅल्यू असते, डेल्टाची व्हॅल्यू असते आणि डेल्टाची व्हॅल्यू b² - 4ac असते. आणि या डेल्टाच्या व्हॅल्यूवर दिलेल्या कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर काय असते, डिपेंड असते. मग फॉर दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन a = √5. या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन वरून a ची किंमत किती येते, √5. कारण दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन इन व्हेरिएबल m, म्हणून m² चा कोएफिशिएंट म्हणजे a ची व्हॅल्यू, m चा कोएफिशिएंट म्हणजे b ची व्हॅल्यू किती येतो, √5. b = -√5 and c = constant term √5. That is equal to √5² - 4 into √5 into √5 c ची व्हॅल्यू, and that is 5 minus 4 into या दोघांचा प्रोडक्ट किती येतो, 5 येतो. That is 5 minus 20 is equal to -15. This is the value of delta which is less than 0. कशी आली ही, less than 0. लेस दॅन 0 म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मग याचे रूट्स कसे असतात, नॉट रिअल, रिअल नसतात. रिअल अँड अनइक्वल कधी असतात, ज्यावेळेस डेल्टाची किंमत ग्रेटर दॅन 0 असेल. रिअल आणि इक्वल कधी असतात, ज्यावेळेस डेल्टाची किंमत 0 आली त्यावेळेस. आणि रूट्स आर नॉट रिअल कधी असतात, जर डेल्टाची किंमत लेस दॅन 0 येत असेल म्हणजे निगेटिव्ह होत असेल. मग इथं आपल्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी डेल्टाची व्हॅल्यू काय आली, लेस दॅन 0 आली, म्हणजे रूट्स आर नॉट रिअल. मग याचा कोणता ऑप्शन येईल, याचा आन्सर येईल तुमचं आन्सर ऑप्शन सी, रूट्स आर नॉट रिअल. ठीक. आता एक या ठिकाणी आपण 6वा ऑब्जेक्टिव्ह घेतला नाही. 6वा ऑब्जेक्टिव्ह घेतला नाही याचा अर्थ यावर्षी फक्त तो तुमच्या अभ्यासातून वगळलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी तो घेतला नाही. आता आपण ऑब्जेक्टिव्ह नंबर 8 कडे जाऊ. वन ऑफ द रूट ऑफ द इक्वेशन x² + mx - 5 = 0 इज टू फाइंड m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. नीट लक्ष द्या, हे प्रॉब्लेम आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये असेल किंवा तुम्हाला 2 मार्काला देखील असा प्रश्न विचारला जातो की एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक रूट असा असेल तर व्हेरिएबलची किंमत काढा, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारतात. मग इकडे लक्ष द्या, आपण ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन शिकलो त्यावेळेस आपण सांगितलं एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स. मग ते कसे असतात, त्यांचं नेचर देखील आपण सांगितलं. कधी रिअल नसतात, तर कधी रिअल आणि अनइक्वल असतात, तर कधी रिअल आणि इक्वल असतात. एव्हरी क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज 2 रूट्स. रूट्स मीन्स व्हॉट, the value of variable which satisfies the given equation. Means आता हे इक्वेशन सॅटिस्फाय करणाऱ्या x च्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला सापडतील आणि त्या दोन्ही व्हॅल्यू मुळे हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे, x² + mx - 5 = 0 असं दिलंय. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा 2 हा एक रूट आहे, म्हणजे याची जे 2 रूट्स आपल्याला मिळणार आहेत, x च्या 2 व्हॅल्यू मिळणार आहेत, त्यापैकी एका x ची व्हॅल्यू काय 2 आहे. म्हणून या दिलेल्या इक्वेशन मध्ये काय करायचं, x ची व्हॅल्यू 2 पुट करायची. हियर पुट x = 2. what will get here, 2² x² means 2² plus m into 2 minus 5 = 0. Therefore 4 plus 2m minus 5 = 0. Therefore here 2m plus 4 minus 5 means -1 = 0. Therefore
2m is equal to 1, therefore m is equal to 1 by 2. Means what? If 2 is one of the root of the equation x square plus mx minus 5 is equal to 0, then value of m is 1 upon 2. 1 upon 2. Option number C is the correct answer. Here answer option C 1 by 2. यानंतर आपण हा प्रॉब्लेम सेट मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला. लगेचच आपण या पुढचा क्वेश्चन सॉल्व करू. चला आपण आता प्रॉब्लेम सेट 2 मधला क्वेश्चन नंबर 2 पाहू. Which of the following equations is quadratic? मी लिहून ठेवले तीन प्रश्न यामध्ये 1 2 3 इक्वेशन दिले आणि आपल्याला काय विचारले की यापैकी कोणते इक्वेशन्स हे क्वाड्रॅटिक आहेत. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी कंडिशन आपण सांगितलेली आहे. काय कंडिशन आहे? An equation containing one variable and degree of the variable highest degree of the variable is 2. That is the quadratic equation. मग यामध्ये फर्स्ट बघा काय दिलंय x square plus 2x plus 11 is equal to 0. हे एकाच व्हेरिएबल मधलं इक्वेशन. एकच व्हेरिएबल आहे. कोणता व्हेरिएबल आहे? x. आणि त्या व्हेरिएबलचे हायेस्ट इंडेक्स किती? 2. मग हे डायरेक्ट कोणत्या फॉर्म मध्ये ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये आहे. म्हणून हे काय? इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. आन्सर लिहा. इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहू. आता दुसरा प्रश्न त्या फॉर्म मध्ये नाही तर अगोदर सिंप्लिफाय करावं लागेल तुम्हाला. मग सिंप्लिफाय केल्यानंतर बघा काय दिलंय x² - 2x + 5 is equal to x². मग याला जर आपण सिंप्लिफाय केलं तर ह्या दोन साइड्स आहेत लेफ्ट साइड आणि राइट साइड आणि दोन्ही साइडला सारख्या टर्म्स असतील तर आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे x² - 2x + 5 is equal to x², यातल्या ह्या दोन सेम टर्म लेफ्ट साइडच्या आणि राइट साइडच्या कॅन्सल होतील. काय शिल्लक राहील? -2x + 5 असं शिल्लक राहील. आणि -2x + 5 असं जर शिल्लक राहिलं तर हे एकाच व्हेरिएबल मधलं इक्वेशन. हे एकाच व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे. देयरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक, इट इज लिनियर इक्वेशन. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. म्हणजे याला तुम्हाला असं लिहिता येते गिवन इक्वेशन काय? x² - 2x + 5 is equal to x². x² गेट कॅन्सल. -2x + 5 is equal to 0. Therefore it is not a quadratic equation. क्वाड्रॅटिक नाही तर मग कोणतं इक्वेशन आहे हे? लिनियर इक्वेशन. चला आता आपण तिसरं गणित पाहू यातलं. x + 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x². आता इथं देखील या ठिकाणी x ची डिग्री हायस्ट डिग्री काढलेली नाही किंवा हे ax² + bx + c च्या फॉर्म मध्ये नाही. मग अगोदर याला आपण ट्रान्सफर करू. मग x + 2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन करा. काय येतं? x² + या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे काय? 4x + 4 is equal to 2x². आता ह्या सगळ्या टर्म्स लेफ्ट साइडच्या राइट साइडला ट्रान्सफर करा. मग अगोदर राइट साइडची टर्म लिहा 2x². हा प्लस x² राइट साइडला ट्रान्सफर करा -x² प्लस 4x काय होईल? -4x प्लस 4 काय होईल? -4 आणि एक साइड 0 झाली कंप्लीट. Therefore get here 2x² - x² means x² -4x + 4 is equal to 0. हे आता आहे जनरल फॉर्म मध्ये. कोणत्या व्हेरिएबल मधलं? x. एकच व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट इंडेक्स किती? 2 आहे. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग याचा आन्सर काय असेल? Therefore it is a quadratic equation किंवा it is quadratic equation. It is quadratic equation. ठीक आहे. यानंतर लगेच आपण क्वेश्चन तिसरा पाहू. चला विद्यार्थी मित्रांनो आपण आता मग क्वेश्चन नंबर 3. फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. यामध्ये 3 इक्वेशन्स दिलेत 1 2 3. बघा कुठल्याही टॉपिकचा प्रॉब्लेम सेट
म्हणजे त्या टॉपिक मध्ये आपण जे काही अभ्यासलं आहे त्याच्यावर आधारित प्रश्न असतात. फक्त प्रॉब्लेम सेट मध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॅक्टिस सेट मध्ये नसतात. हे तुमच्या सरावासाठी आहे पूर्ण ते, आणि ते तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे. कारण प्रॉब्लेम सेट ज्या ज्या टॉपिकचा तुम्हाला सोडवता येतो याचा अर्थ त्याचा मागचा टॉपिक पूर्ण तुम्हाला व्यवस्थित माहित आहे. आता इथे फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. मग त्यातला फर्स्ट इक्वेशन दिलंय 2y² - y + 2 = 0. आणि काय फाइंड करायचंय? डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू. डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे कशाची व्हॅल्यू? b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. मग त्यासाठी हे दिलेले इक्वेशन फर्स्ट त्याचा आन्सर आपण काढू. 2y² - y + 2 = 0. आता हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कोणत्या व्हेरिएबल मधलं आहे? y व्हेरिएबल मधलं. मग या इक्वेशन वरून a ची व्हॅल्यू काय असेल? जर आपण याला आता कंपेअर केलं, abc च्या व्हॅल्यूज काढत असताना ऍक्च्युअली असं कंपेअर इट विथ कशासोबत? जनरल इक्वेशन सोबत. पण जनरल इक्वेशन कोणत्या व्हेरिएबल मधलं घेतलं होतं आपण? x मधलं. इथं y आलंय म्हणजे त्याला असं लिहायचं ay² + by + c = 0 असं लिहायचं. म्हणजे बदलायचं. इथं y व्हेरिएबल आहे तर आपण जनरल इक्वेशन लिहिताना y मध्येच घ्यायचं. या ठिकाणी इथे m आला असेल तिकडे m मध्येच घ्यायचं, तिकडे x आला असेल तिकडे x मध्येच घ्यायचं. मग आता कंपॅरिझन केलं तर याचा अर्थ a = किती येतो? 2. a = 2. y चा कोएफिशिएंट इथं +b, y चा कोएफिशिएंट इथं -1 असतो म्हणजे b = किती येतो? -1 येतो. आणि c कॉन्स्टंट टर्म इथं +c इथं +2 म्हणजे c ची किंमत 2 या ठिकाणी. Therefore, discriminant is equal to delta and is equal to another value b² - 4ac, and that is equal to b² means -1² minus 4 into a ची value 2 into c ची value 2, that is equal to 1 minus 4 into 2 8, 8 into 2 60, and that is equal to -15. This is the value of discriminant of the first example. मग असंच आपण आता सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू. बघा सेकंड एक्झाम्पल जर सॉल्व केलं, आता कंपॅरिझन करत असताना हे असं लिहावं आवश्यक नाही. तुम्हाला जर समजत असेल तर डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. मग कंपॅरिझन करत असताना या ठिकाणी कंपॅरिझन कसं करायचं आहे? कंपेअर इट विथ जनरल इक्वेशन सोबतच. पण इथं व्हेरिएबल m दिला म्हणून जनरल इक्वेशन लिहित असताना m व्हेरिएबल मधला असायचा am² + bm + c = 0. After comparison, coefficient of m² is 5, coefficient of m² is a, therefore a is equal to 5. Coefficient of m is +b, coefficient of m is -1, that is b is equal to -1. आणि या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे, नाहीच आहे कॉन्स्टंट टर्म, म्हणजे याचा अर्थ c ची व्हॅल्यू किती असते? मग 0 असते. Therefore discriminant is equal to delta is equal to delta's value b² - 4ac. Solve this. b² means -1² minus 4 into a 5 into c 0, -1² means 1 minus 4 into 5 20 into 0 0, that is equal to 1. ही झाली सेकंड एक्झाम्पल साठी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. आणि क्वेश्चन नंबर 3 मधलं थर्ड इक्वेशन दिले ते आता x व्हेरिएबल मधलंच आहे. मग याला कसं लिहिणार आपण? कंपेअर इट विथ ax² plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to square root of 5. Coefficient of x² is a, coefficient of x² is square root of 5. a is equal to square root of 5.
coefficient of x is plus b, coefficient of x is minus 1, that is b is equal to minus 1. Constant term is minus square root of 5, here is c, that is c is equal to minus square root of 5. Therefore discriminant is equal to, delta, and value of delta is b square minus 4ac, and that is equal to b square means minus 1 square minus 4 into a means square root of 5 into c means minus square root of 5, and that is minus 1 square means 1, this minus minus become plus 4 into square root of 5 into square root of 5, and that is 1 plus 20, 4 into 5 20, that is equal to 21. This is the value of the discriminant delta, that is equal to 21. इथं आपण क्वेश्चन नंबर 3 फाइंड व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशंस. मग पहिले इक्वेशन दिलं होतं 2y² - y + 2 = 0. कंपेअर केले या जनरल इक्वेशन सोबत, त्यावर एबीसी च्या व्हॅल्यूज काढल्या, डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला लिहिला आणि त्याची किंमत काढली. सेकंड सेम, थर्ड देखील आपण सेम केलं. यानंतर लगेचच आपण क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी पाहू. छोटा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी पाहू. काय दिला क्वेश्चन नंबर 4 बघा. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 मी लिहितो. वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. आपण आताच पाहिला असा प्रॉब्लेम ऑब्जेक्टिव्ह मध्ये, सेम तसाच प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. काय प्रॉब्लेम आहे या ठिकाणी? क्वेश्चन नंबर 4 आपण लिहू. क्वेश्चन नंबर 4, वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, one of the root of the quadratic equation 2x² plus kx minus 2, 2x² plus kx minus 2 is equal to 0, is minus 2, is minus 2. Find k. Find k. सिंपल आहे. आताच आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये असताना आपण सांगितलं अगोदर काय करायचं या ठिकाणी, याचा आन्सर काढत असताना अगोदर दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन लिहून घ्या. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन इज, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. आता इक्वेशन शॉर्ट फॉर्म मध्ये असं लिहितो आपण, इक्यू डोक्यावर एन लिहायचं. इक्वेशन, गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिलंय? 2x² plus kx minus 2 is equal to 0. आता पुढे काय दिलंय? वन ऑफ द रूट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन इज minus 2. मग आता सांगितलं मी एव्हरी क्वाड्रेटिक इक्वेशनला काय असतात? दोन रूट्स असतात. दोन रूट्स मध्ये ते इक्वेशन सॅटिस्फाय करणाऱ्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज असतात. त्यापैकी एक व्हॅल्यू तुम्हाला दिली, मग या व्हॅल्यू मध्ये हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे? सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. मग याखाली आपण असं लिहू, वाटल्यास तुम्ही आता एक नंबर दिला तरी चालतो. मग काय दिलंय? -2 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन, गिवन इक्वेशन म्हणा किंवा आपण नंबर दिलाय, इक्वेशन 1 म्हणलं तरी चालतंय. आता -2 इज वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन फर्स्ट. देयरफॉर लक्षात ठेवा, आता कोणत्या व्हेरिएबल मधलं इक्वेशन आहे? x व्हेरिएबल मधलं. म्हणजे आता या इक्वेशन वरून x च्या दोन किमती मिळणार आहेत, त्यापैकी एका x ची किंमत किती? -2 असलीच पाहिजे. देयरफॉर आपण असं म्हणतो मग x इज इक्वल टू -2 satisfies equation 1. Therefore put x is equal to -2 in equation 1. What we get here? x is equal to -2 put करायचं आहे. 2 into x square -2 square plus k into x, that is x value -2. -2 constant term is equal to 0. Therefore get here 2 into 4 -2 the square 4 plus minus become minus, k into 2 2k
minus 2 is equal to 0. Therefore 8 minus 2k minus 2 is equal to 0. Therefore 6 minus 8 minus 2, that is 6, minus 2k is equal to 0. Therefore 6 is equal to 2k. Therefore 6 upon 2 is equal to k. Therefore 3 is equal to k. Therefore k is equal to 3, and this is the final answer. बघा, one of the root of the quadratic equation 2x square plus kx minus 2 is equal to 0 is minus 2. फाइंड के. महत्त्वाचा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारतात. मग याचा नेमका अर्थ समजून घ्या. आपण काय दिले, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले आहे ठिकाणी 2x square plus kx minus 2 is equal to 0, आणि पुढे काय दिले, -2 is one of the root of the equation फर्स्ट आहे. म्हणजे याचा अर्थ हे इक्वेशनचे जे दोन रूट आहेत त्यापैकी एक रूट -2 आहे. म्हणजे याचा अर्थ या इक्वेशनचे दोन रूट म्हणजे x चे दोन व्हॅल्यूज असतात, त्यापैकी एक व्हॅल्यू -2 म्हणजे काय, x is equal to -2 satisfies इक्वेशन फर्स्ट. म्हणून पुट x is equal to -2 इन इक्वेशन फर्स्ट आपण या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, ते असं तुम्हाला मिळालं. या ठिकाणी हे आपण पूर्ण सॉल्व्ह केलं गेलो. k ची किंमत काय मिळाली, 3 या ठिकाणी मिळाली. यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपण पाहू. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या आर्टिकलवर या ठिकाणी क्वेश्चन दिलाय. क्वेश्चन नंबर 5. द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिवन. फ्रेम द इक्वेशन. म्हणजे ज्यावेळेस आपण हा टॉपिक पाहत होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्यावेळेस तुम्हाला एक आर्टिकल होतं आणि त्या आर्टिकल मध्ये सांगितलं होतं की जर अल्फा आणि बीटा, जर अल्फा आणि बीटा हे दोन या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील, ax² + bx + c = 0, या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर दोन रूट्स असतील तर हे रूट्स दिलेले असताना तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता येईल. म्हणजे लक्ष द्या, ax² + bx + c = 0 हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर याला दोन रूट्स असतात आणि त्या दोन रूटला आपण अल्फा आणि बीटा असं म्हणतो. आपण असं म्हणू शकतो जसे की x च्या दोन किमती ते, तर एकाला अल्फा म्हणायचं एकाला बीटा म्हणायचं. मग ह्या अल्फा आणि बीटा काढण्याच्या वेगळ्या पद्धती आपण शिकल्या, दोन रूट्स काढण्याच्या पद्धती आपण शिकल्या, फॅक्टरायझेशन मेथड शिकली, फॉर्म्युला मेथड आपण शिकली. त्यानंतर या ठिकाणी आपण ह्या दोन रूटची सम कशी काढायची हा फॉर्म्युला शिकला, या दोन रूटचा प्रोडक्ट कसा काढायचा हा फॉर्म्युला देखील आपण शिकला. आणि परत या ठिकाणी सम आणि प्रोडक्ट फाइंड करण्याच्या नंतर हे दोन रूट जर दिले असतील तर यावरून परत उलट क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे देखील आपण पाहिलं होतं. आणि तिथं सांगितलं होतं की जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स काय असतील, अल्फा आणि बीटा असतील, तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे जर अल्फा आणि बीटा हे जर दोन एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील तर यांच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म्युल्याचा वापर करून तुम्हाला काय करता येते, ऑब्टेन करता येते. कोणता फॉर्म्युला, x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. मग आता इथं तुम्हाला दोन रूट्स दिलेले आहेत. मग आपण एकाची किंमत अल्फा म्हणू, म्हणजे या ठिकाणी अल्फा असं द्या, हियर अल्फा इज इक्वल टू 10 अँड बीटा इज इक्वल टू -10. मग तुम्हाला अगोदर व्हॅल्यू काढावी लागेल अल्फा प्लस बीटाची आणि अल्फा इंटू बीटाची. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 प्लस इन ब्रॅकेट -10 is equal to 0. 10 plus in bracket -10 means 0. And alpha into beta is equal to 10 into -10, and that is equal to -100. Therefore, quadratic equation is formula लिहा,
x square minus in bracket alpha plus beta is equal to 0. Sorry, x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. Substitute the values of alpha plus beta, alpha into beta. Therefore, we get here x square minus alpha plus beta's value 0 into x plus alpha into beta minus 100 is equal to 0. Therefore, we get here x square minus 0 into x means 0x. मग लाईन लिहिली तरी चालते टर्म प्लस मायनस मायनस 100 इज इक्वल टू 0. हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम केली या ठिकाणी. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर दोन रूट तुम्ही काढले तर तुम्हाला ते 10 आणि -10 च मिळणार. काय मिळणार ते 10 आणि -10 च मिळणार. आता आपण लगेच या ठिकाणी याचा जो क्वेश्चन नंबर 5 मधला दुसरं जे गणित आहे ते देखील आपण या ठिकाणी लगेच पाहू. मग ते एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिले दोन रूट्स तुम्हाला दिलेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. त्यावरून ते क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला काय करायचंय फ्रेम करायचंय. मग ते दोन रूट्स दिलेत. एक रूट दिले या ठिकाणी 1 मायनस दुसरं एक्झाम्पल 1 मायनस 3 into square root of 5 आणि दुसरं रूट दिले 1 plus 3 into square root of 5. हे रूट्स एक रूट दिले 1 minus 3 into square root of 5 आणि दुसरं रूट दिले 1 plus 3 into square root of 5. मग याच्यावरून देखील तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं. मग या ठिकाणी अल्फाची किंमत पहिलं रूट अल्फा घेऊ आपण. अल्फाची किंमत काय दिली 1 minus 3 into square root of 5 आणि दुसरं रूट बीटा म्हणू आपण. बीटा किती दिले 1 plus 3 into square root of 5. Now we have to find the value of alpha plus beta to form the quadratic equation. Then 1 minus 3 into square root of 5 plus 1 plus 3 into square root of 5. Alpha ची व्हॅल्यू प्लस बीटा ची व्हॅल्यू. मग ह्याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर हा -3 into square root of 5 and plus 3 into square root of 5 get cancel. Plus minus terms same terms cancel झाले. 1 plus 1 that gives 2. Again find the value alpha into beta. Here alpha, value of alpha is 1 minus 3 into square root of 5 and value of beta is 1 plus 3 into square root of 5. Now this is the type a minus b into a plus b. Same terms है. a च्या जागेवर 1 आहे, b च्या जागेवर same term 3 into square root of 5. a minus b into a plus b is equal to a square, that is 1 square minus b square means 3 into square root of 5 square and is equal to 1 minus 1 square means 1 minus 3 square 9 into square root of 5 square is 5 and that is equal to 1 minus 45 and that is equal to minus 44. This is the value of alpha into beta. Then write the formula for quadratic equation. Therefore the quadratic equation is you know the formula x square minus in bracket alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. Now substitute the values of alpha plus beta and alpha into beta. म्हणजे आता अल्फा प्लस बीटाची किंमत आपण काढून ठेवलेली आहे. अल्फा इंटू बीटाची किंमत आपण काढून ठेवलेली आहे. त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा. Therefore we get here x square minus अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 2 इंटू पुढचा x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -44 is equal to 0. Rearrange it. We get here x square minus 2x minus 44 is equal to 0 and this is the frame of quadratic equation. X square minus 2x minus 44 is equal to 0. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दोन रूट दिले होते. एक रूट 1 minus
स्क्वेअर रूट ऑफ 3 into 5 आणि दुसरं रूट दिलं होतं 1 plus स्क्वेअर रूट ऑफ 3 into स्क्वेअर रूट ऑफ 5. मग यावरून आपल्याला हे कोणत्या इक्वेशनचे रूट्स आहेत ते इक्वेशन ऑब्टेन करायचं होतं, ते इक्वेशन या ठिकाणी ऑब्टेन केलं. आता यातलाच आणखीन एक तिसरा क्वेश्चन आहे, तो देखील आपण या ठिकाणी पाहू. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रॉब्लेम सेट मध्ये त्या टॉपिकचा पूर्ण अर्थ असतो. अगोदर जे काही पाहिलेलं आहे तेच इकडे पूर्ण पाहायचंय, फक्त वेगळे थोडेसे प्रश्न असतात आणि याचा सराव करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम सेट सोडवला म्हणजे तुम्ही तुमचा पूर्ण टॉपिकची तयारी केल्यासारखा भाग असतो या ठिकाणी. ऍक्च्युली हे प्रॉब्लेम सेट तुम्ही सोडवायला पाहिजे सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी घरी, तुमचा सराव जास्त होईल आणखी त्या ठिकाणी. या क्वेश्चन नंबर 5 मध्ये आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला दिले, एक्झाम्पल नंबर 3 पण दिले. त्याचे रूट दिलेत, एकाचे रूट 0 आणि 7 आहे, म्हणजे एक रूट 0 आणि दुसरं रूट काय 7 आहे. ते देखील एक्झाम्पल आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ. एक्झाम्पल नंबर 3 क्वेश्चन 5 मध्ये आपण पाहू, ज्याचे की रूट्स 0 आणि 7 असे दिलेत. एक रूट 0 आहे आणि दुसरं रूट 7 आहे. त्याला देखील तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यावर देखील तुम्हाला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रेम करायचं आहे. मग बघा नंबर 3 क्वेश्चन 5 मधलं नंबर 3, एक रूट 0 and another root is 7, that is given to you. These two roots are given to you, 0 and 7, and we have to frame the quadratic equation such that these two roots are that equations. Then as usual आपण आता जसं सोडवलं तसंच here अल्फा इज इक्वल टू 0, वन रूट अल्फा घेतला आपण, त्याची किंमत 0 and बीटा इज इक्वल टू 7, सेकंड रूट आपण 7 या ठिकाणी कन्सिडर केलं. मग आपल्या दोघांची बेरीज आणि प्रॉडक्ट माहित पाहिजे, म्हणजे सम आणि प्रॉडक्ट माहित पाहिजे. अगोदर अल्फा प्लस बीटा आपण फाइंड करू. 0 प्लस 7, अल्फाची व्हॅल्यू 0 प्लस बीटाची व्हॅल्यू 7 इज इक्वल टू 7. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 into 7, that is 0. Therefore the quadratic equation is, therefore the quadratic equation is, write the formula, x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. Substitute the values, x square minus alpha plus beta value 7 into x plus alpha into beta 0 is equal to 0. Therefore get here x square minus 7x is equal to 0, and this is the quadratic equation whose roots are 0 and 7. याच्यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल्स पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण व्हिडिओ बंद करण्यापूर्वी सर्वांनी हा व्हिडिओ कसा वाटला याच्यावर नक्की कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.